Hello, students. Welcome back in our online English lecture. Students, today we will take a new interesting topic expansions of ideas, class 11th English textbook, unit number 3. Now, in रायटिंग स्किलमध्ये जो कंपल्सरी येणारा टॉपिक आहे एक्झामसाठी एक्सपेन्शन्स ऑफ आयडियाज 3.1 पेज नंबर आहे 97. नाव लेट्स लर्न द रायटिंग स्किल फुल एक्सप्लेनेशन इन युअर मराठी. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडियाज? आयडियाज म्हणजे काय आणि कल्पना. एक्सपान्शन्स म्हणजे काय? एक्सप्लेन करणं किंवा विस्तार करणं. थोडक्यात काय, एखाद्या वाक्याचं एखाद्या सेंटेन्सचं काय करणं, परिच्छेद स्वरूपात लिहिणं, इट्स किंवा विस्तृत करणे किंवा कल्पना विस्तार करणे म्हणजेच एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज. एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज इज अ शॉर्ट कंपोजिशन. थोडक्यात काय, एक माहिती आपण लिहित असतो. वन इज एक्सपेक्टेड टू टेक द आयडिया एम्बॉडीज इन प्रोवन अ मॅक्झिम कोटेशन सेईंग अँड स्लोगन्स इडिओमन्स अँड इलेबरेट ऑन इट फ्रॉम द पॅरेग्राफ. म्हणजेच काय, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो परिच्छेद आपण लिहिणार आहे, जो पॅरेग्राफ लिहिणार आहे, तो एखाद्या विषयाला धरून अनेक वाक्यांची साखळी असते आणि याच्यामध्ये काय असतं, एक संक्षिप्त स्वरूपात व्यक्त केलेला जो विचार आहे, जो विधान आहे, ते प्रोव्हर्ब्स असेल, कोटेशन्स असेल, सेईंग, स्लोगन्स असेल अँड आयडियम असेल, की यामध्ये स्लोगन वापरू शकतो किंवा एखादं कोटेशन्स असेल किंवा आयडियम असेल आणि कुणी काही बोललेले शब्द असतील, हे आपण कल्पना विस्तारामध्ये संबंधित आपण लिहिणार आहोत. आता तुमच्या मनाने त्या ठिकाणी डिटेल्स तुम्ही राईट डाऊन करायचे अँड इलिबोरेट करायचे आहे ते पॅरेग्राफ आणि पॅरेग्राफ्स तयार करायचं आहे. एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज म्हणजे थोडक्यात जो मुद्दा आपल्याला दिलेला आहे त्या मुद्द्याला धरून आपल्याला 2 or 3 पॅरेग्राफ्स राईट डाऊन करायचे. पॅरेग्राफ लिहिताना फक्त पॅरेग्राफच लिहिणं गरजेचं आहे का? नाही, तर त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात घ्या. इम्पॉर्टन्स काय सांगता येईल? टेम्पलेट फॉर एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज म्हणजेच काय, की सुरुवात जी आहे किंवा जे टेम्पलेट आहे एक्सपान्शन्स ऑफ आयडियाची, म्हणजे सुरुवात कशी करू शकताल. सगळ्यात महत्त्वाचं सांगता येईल, पॉईंट नंबर 1 इज अ टायटल. म्हणजेच काय, त्या पॅरेग्राफला तुम्ही एक एक्सपान्शन्स ऑफ आयडियाजला टायटल द्यायचं आहे. अ सुटेबल टायटल इज इसेन्शियल, म्हणजेच ते खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणता पॉईंट लिहू शकता? इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे तो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ असणार आहे, म्हणजे त्या विषयाशी तुम्ही ओळख करून देत आहे. नेमकं तुम्ही काय राईट डाऊन करताय? म्हणजे अ सुटेबल इंट्रोडक्शन शुड बी गिवन थ्रू विच द रीडर नोज व्हॉट यू आर गोइंग टू राईट अबाउट. म्हणजे इंट्रोडक्शन जे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आहे, वाचणाऱ्याला त्याला लगेच अंडरस्टँड होईल की हा कशाबद्दल आहे आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही रायटरचं काम करणार आहात. अशा पद्धतीने तुम्ही कल्पना विस्तार करत आहात आणि सुरुवातीलाच वाचणाऱ्याला ते अंडरस्टँड व्हावं यासाठी तुम्ही राईट डाऊन करताय. This paragraph may contain the topic sentence with a brief explanations. एखाद्या टॉपिकसाठी त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन किंवा संदर्भ त्या ठिकाणी देऊ शकता. विद्यार्थ्यांनो, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त समजावून सांगते की व्हॉट इज द एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज. म्हणजे एक्सपान्शन्स ऑफ आयडिया काय, हेच कन्फ्यूज नको व्हायला की पेपर चेकरला काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं, तुम्ही कशा प्रकारे मार्क्स गेन करू शकतात. 4 मार्क्ससाठी येणारा हा क्वेश्चन्स आहे. तर हे 4 मार्क्स मिळवण्यासाठी कोणकोणते पॉईंट्स गरजेचे आहे? तर फर्स्ट वन इज अ टायटल. देन टायटल नंतर कंपोजिशनला तुम्ही ते टायटल देणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर जे आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, त्या विषयाशी रिलेटेड तुम्ही जे लिखाण करणार आहात त्याचं इंट्रोडक्शन फर्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. देन द सेकंड पॅरेग्राफमध्ये जेव्हा तुम्ही वळणार आहात, टॉपिक सेंटेन्स. टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय, की द सेंटेन्स सेंट्रल आयडिया इज एक्सप्लेन इन द, म्हणजे जे काय लिहित आहे तुम्ही त्याचा थोडक्यात संदर्भ आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचा आहे. देन पॉईंट नंबर 3 द कोर कंटेंट, यामध्ये म्हणू शकतो की मूळ गाभा किंवा मेन पॉईंट्स, तो सेकंड पॅरेग्राफमध्ये राईट डाऊन करायचा आहे. द टॉपिक सेंटेन्स इज सेंट्रल आयडिया इज एक्सप्लेन इन डिटेल. सेकंड पॅरेग्राफमध्ये ज्या टॉपिकशी रिलेटेड आपण लिहित आहोत, आयडिया एक्सपांड करत आहोत, त्याच्या संदर्भात तुम्ही इन्फॉर्मेशन डिटेल संदर्भात लिहायची. यू कॅन ॲडेड रिलेव्हंट एक्सपिरियन्सेस, त्याशी रिलेटेड एक्सपिरियन्स राईट डाऊन करू शकता. ब्रीफ इन्स्टन्सेस अँड अनेक्डोट्स तुम्ही ॲड करू शकता. देअर शुड बी युनिटी इन आयडियाज अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. त्यावेळेस तुम्ही लिहित असताना एक गोष्टी लक्षात घ्या
की एकाच पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही राईट डाऊन करणार आहात. वेगवेगळ्या भरकटवू नका, म्हणजे वेगळे पॉईंट्स देऊ शकू नका. एकच तुमचं आधार असायला हवा. नाव discourse the markers. You have to write the theme related to the topic. Discourse the markers may use to the maintain coherence and logical link in the ideas. डिस्कोर्स मार्कर्स म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लेट्स द डिस्कोर्स. व्हॉट इज द डिस्कोर्स मार्कर्स? डिस्कोर्स मार्कर्स आर वर्ड्स आर फ्रेजेस दॅट प्ले अ रोल इन मॅनेजिंग द फ्लो अँड स्ट्रक्चर्स द ओरल ऑर रिटन कम्युनिकेशन. जे वाक्प्रचार तुम्ही वापरणार आहात किंवा जे सेंटेन्स तुम्ही वापरणार आहात ते सेंटेन्स तुम्ही योग्य पद्धतीने लिहिणार आहात. दे लिंक द नॅरेटिव्ह ऑर कॉन्व्हर्सेशन. दे ऑल्सो emphasizes and explain what you are saying. Thus, they are bring clarity to communications besides to adding to its beauty. म्हणजे जे सेंटेन्स तुम्ही टाकता ते विषयाला धरून असायला हवे आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी असायला हवी. तुमचं कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये ती अतिशय भाषा सौंदर्य वाढवायचं आहे. जो भाषा संदर्भ आहे त्यामुळे तुमचं लिखाण हे एक सुंदरता प्रदान होऊ शकते. सम एक्झाम्पल्स ऑफ डिस्कोर्स मार्कर्स: एनिवे, नेव्हरथलेस, देअरफोर, सिमिलरली, धस. म्हणजे आपण जे शब्द लिहिणार आहोत त्याचा कसा इफेक्ट होऊ शकतो. फॉर, बाय द टाईम, ऑन द अदर हँड, ओ वेल, नाव, यू नो, आय मीन. मीन्स अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी यू नो अबाउट, आय मीन द सायकोलॉजी ऑफ, यासारखे शब्द तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात. अशा पद्धतीने ते वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू रायटिंग द सेकंड पॅरेग्राफ. कोर कंटेंट, दॅट इज युअर रायटिंग स्किल. नाव, व्हॉट इज द पॉईंट नंबर 4? पॉईंट नंबर 4 इज अ कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. द होल कंपोजिशन इज समड अप कन्सियसली. द होल कंपोजिशन इज समड कन्साइसली म्हणजेच काय, जो थर्ड मुद्दा मांडताना आहे ते तुम्ही त्याच्याशी रिलेटेड असावे. जे वाक्प्रचार आहे किंवा त्याचा शेवट करणं आवश्यक आहे. म्हणजेच काय म्हणता येईल अजून आपण असं सांगू शकतो की ज्या वेळेस आपण लास्ट कन्क्लुजन करत आहोत, द एंड नीड टू सम अप सुटेबली विथ अ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट्स. मे बी समटाईम्स we use the proverbs and given one the, for example, a tit for tat. अशा पद्धतीने आपण किंवा रिप ॲज यू सॉ यासाठी आपण अनदर प्रोव्हर्ब, सेईंग, सेम मिनिंग असं यूज करू शकतो. अजून एक्झाम्पल कोणकोणते सांगू शकतो? वेगवेगळ्या प्रकारचे शब्द किंवा वेगवेगळ्या प्रकारची म्हणी. एक्झाम्पल म्हणून आपण अजून काय बघू शकतो? द इफ द गिवन सेंटेन्स इज बर्ड्स ऑफ फिदर्स फ्लोक टुगेदर. एखादा मुद्दा, that is the meaning, feather flock together. You may end with a similar one like, किंवा असंही म्हणू शकता, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुमचं जे टायटल आहे, तुमचा जो मुद्दा आहे त्याच्याशी रिलेटेड. जसं इथे बघितलं आपण की जसे पक्षी आहे, बर्ड्स ऑफ फिदर्स फ्लोक टुगेदर. पक्षी हे पंखाने ओळखले जाते. याचा अर्थ काय होतं? मॅन इज नोन, माणसाची ओळखही तो ज्या लोकांमध्ये असतो, ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्यावरून त्याची ओळख लक्षात येते. आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मिनिंग्स द्यायचे. नाव याच्या कन्क्लुजनमध्ये काय लिहू शकतो आपण? जेव्हा आपण एकमेकांसोबत वेळ घालवतो आणि अशा काही गोष्टी आपण लिहित असतो त्यावेळेस डूज अँड डोंट्स असोसिएटेड विथ द एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज. आता एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज लिहित असताना आपण तिथे एक चार्ट दिलेला आहे बघा. कशा पद्धतीने आपण कोणते डूज करायला हवे किंवा डोंट्स म्हणजे काय करायला हवं आणि काय नको करायला. कारण क्वेश्चन्स हा जो येणार आहे तो 4 मार्क्ससाठी आहे आणि 4 मार्क्ससाठी तुम्ही ॲप्रोप्रिएट राईट डाऊन केलं पाहिजे. नाव सुरुवात कशी करायला हवी? बीइंग इम्प्रेसिव्हली, अतिशय सुंदर स्टार्टिंग करायला हवी. कोणती गोष्ट करू नका, डू नॉट गो ऑफ ट्रॅक, म्हणजे तुम्ही ट्रॅक सोडू नका. 1, 2, 3 असे मिक्सिंग करू नको. नेक्स्ट काय करायला हवं? हॅव युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. तुमच्या थॉट्समध्ये युनिटी असावी, क्लॅरिटी असावी. आणि काय नसायला हवं? डू नॉट फॉरगेट गिव्ह द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ द स्टेटमेंट. म्हणजेच काय की याचं सिम्बॉलिक मिनिंग जे आहे ते डू नॉट फॉरगेट सिम्बॉलिक मिनिंग, ते विसरायचं नाही. सिम्बॉलिक मिनिंग हे दिलं गेलं पाहिजेत आणि ते विसरू नका. नाव
अजून तुम्ही काय म्हणू शकता, अजून कोणते पॉईंट्स तुम्ही करायला हवे. नाव द यूज द डिस्कोर्स द मार्कर्स, म्हणजे आपण जे शब्द वर्ड्स बघितले बघा डिस्कोर्समध्ये, संदर्भ किंवा संबंध जोडणारे शब्द यूज करायचे. याच्या अपोजिट काय करायचं नाही आहे. डू नॉट फॉरगेट टू इन्क्लूड द टॉपिक सेंटेन्स. टॉपिक सेंटेन्स तुम्ही रिपीट करू नका. पॉईंट नंबर 4, यूज प्रोव्हर्ब्स विथ अ सिमिलर मिनिंग्स, की जे प्रोव्हर्ब्स आहे ते तुम्हाला जे यूज करायचे आहे किंवा ते वापरताना सिमिलर मिनिंगचे अनेक शब्द तुम्ही यूज करू शकता. याच्या उलट तुम्ही काय करायचं नाही आहे. डू नॉट ओमिट द प्रॉपर कन्क्लुजन, ते कन्क्लुजनला पोहोचू नका. You have to write the conclusion, the end of we need the sum of the suitable and with a strong and relevant point. Now in this way we need to know the expansions of ideas. We need to first title of the paragraph. Second one is the introductory paragraph, narration to the our write over the our question paper. Number 2, this introductory paragraph I which contain the introductions to about the particular topic. Point number 3 is core content to the relevant topic, which is our second paragraph, and the central idea explained in detail in paragraph. While writing the second paragraph, we have to use the discourse markers. These are the important words: anywhere, nevertheless, before, thus, by time, or other hand, oh well, now, I know, and these words need to be second paragraph. And while writing the last paragraph, this is the concluding paragraph, we need to close, and composition is summed up concisely. Another proverb saying same meaning as the one we are using. Student, I hope you all understand the how to write expansions. Now in the next lectures we are taking the examples of expansions of ideas and how can you write down in the एक्झाम. आणि ज्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही कसं राईट डाऊन करणार त्याचेही आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया. सो डोंट गेज द कन्फ्यूज, बिकॉज त्यानंतर एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज जे प्रोव्हर्ब्स आहे ते घेऊन आपण काय करूया, त्यांच्याशी रिलेटेड जे एक्सपान्शन्स ऑफ आयडियाजचे क्वेश्चन्स आहे ते आपण घेणार आहोत. नाव द ओके in the next lecture the 5 example we will give the next lecture, so don't worry about it, and we will understood it. And now read out the page number 98 and 99. ओके, नाव रायटिंग स्किलमधला हा जो फर्स्ट पॉईंट घेतला आहे. आता यापुढे आपण आपले जे लेक्चर्स होणार आहेत ते सर्व रायटिंग स्किलवरती होणार आहेत. नाव द एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज, नाव लेटर रायटिंग असेल, ईमेल रायटिंग असेल, notes make it the various of writing skill in our examinations. And so this is the first part we learned today, expansions of related. So now let's आपण लवकरच ते एक्झाम्पल बघूया याच्याशी रिलेटेड जे की तुम्हाला ते इझिली अंडरस्टँड होऊ शकते. कारण एकाच व्हिडिओमध्ये जास्त इन्फॉर्मेशन होऊन तुमचं बंबार्डिंग होतं, त्यापेक्षा नाव नेक्स्ट लेक्चर ऑल्सो फॉर युअर example of expansions of the ideas. Now thank you very much for keep supporting.